नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत, मसालेदार आणि चविष्ट रताळा बीटरूट परोठा रोल. ह्या व्हिडिओमध्ये परफेक्ट पराठा कसा बनवायचा आणि रोल स्टाईलमध्ये तो कसा सर्व करायचा ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रताळा बीटरूट परोठा रोल करण्यासाठी लागणारं साहित्य असं: एक मध्यम साईजचं रताळं, बीटरूट अर्धं किंवा एखादं छोटं, गव्हाचं पीठ 1 कप, रिफाईंड तेल आवश्यकतेनुसार, तांबडं तिखट अर्धा टीस्पून, मैदा पाव कप, जिरपूड, काळी मिरपूड, आमचूर, मॅगी मसाला आणि बारीक मीठ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून. आणि गार्निशिंगसाठी लागणारे सॉस म्हणजे मेयोनेज सॉस, पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो केचप, शिवाय चीज क्यूब. रताळे बीटरूट रोल करण्यासाठी आपण एक जरा मध्यम जाडीचं रताळं घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून त्यातली माती चोळून काढूयात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता रताळं स्वच्छ झालेलं आहे. स्टीमरच्या खालच्या पॉटमध्ये पाणी ठेवलेलं होतं आधणासाठी, त्याला आधण आलेलं आहे. त्यावर आता आपण वरचा पॉट ठेवून रताळं त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. रताळ्याचे आपण 2 भाग केलेले आहेत, ते आपण स्टीमरमध्ये ठेवूयात आणि स्टीमरवर झाकण ठेवून 5 मिनटं रताळं उकडवून घेऊयात. गॅसची फ्लेम जरा मीडियमवर ठेवूयात. तोपर्यंत आपण इथं अर्धं बीट घेत आहोत. तुम्ही एक छोटं बीट घेतलं तरी चालेल. माझ्याकडे मोठं बीट होतं म्हणून मी त्याचा फक्त अर्धा भाग घेत आहे. बीटाची आता आपण सालं काढून घेऊयात. सालं काढलेल्या बीटाचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत, पण खूपही बारीक नाही केले तरी चालतील, कारण आपल्याला त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे. बीट आणि रताळे यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. चला तर मग केलेले काप आपण एका भांड्यामध्ये शिफ्ट करूयात आणि थोडंसं पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेऊयात, कारण कंदमुळं असल्यामुळे थोडीफार माती ही रताळं काय किंवा बीट काय त्यामध्ये असतेच. ह्या बीटाची आता आपण दाटसर प्युरी करून घेऊयात. त्यासाठी कट केलेले बीट आपण ज्युसरच्या जारमध्ये घालूयात. भरडसर प्युरी करायची असल्यामुळे पाणी लागलं तर आणि लागेल तेवढंच घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता दाटसर प्युरी झालेली आहे, पण मला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकावं लागलं बरं का. 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूयात. रताळं उकडलं की नाही ते आपल्याला समजेल. त्यासाठी सुरी आपण आतमध्ये खोचून पाहूयात. पटकन सुरी आत गेली की रताळं उकडलं असं आपण समजायचं. उकडवलेली रताळी आता आपण स्टीमरच्या बाहेर काढून थंड करून घेऊयात. रताळी 5च मिनटात फक्त थंड होणार आहेत. रताळी थंड होईपर्यंत खोलगट परातीला आपण तेल स्प्रेड करून घेऊयात, म्हणजे रोल करण्यासाठी जो डव आपण करणार आहोत तो परातीला चिकटणार नाही. परातीवर एक चाळणी ठेवूयात आणि त्याच्यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ. पीठ चाळून घेऊयात. चाळलं म्हणजे पीठ हलकं होतं. कोंडा गेला की डव मऊसूत होतो आणि परोठे लाटायला तसंच पचायलाही सोपे जातात. आता त्यात आपल्याला पाव कप मैदा पण चाळून घ्यायचा आहे. एरवीसुद्धा तसाही मैदा आपण चाळूनच घेतो, कारण मैद्यामध्ये बारीक किडे किंवा आळ्या भरपूर प्रमाणात असण्याची शक्यता असते. चाळलेल्या पिठामध्ये घालूयात अर्धा टेबलस्पून जिरपूड, अर्धा टेबलस्पून काळी मिरीपूड, अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर, अर्धा टेबलस्पून मॅगी मसाला. मॅगी मसाल्यामुळे परोठे मसालेदार होतात. अर्धा टेबलस्पून बारीक मीठ आणि सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून तांबडं तिखट. हा सगळा कोरडा मसाला झाला. तो आता आपण पिठामध्ये सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनटं ठेवूयात तसाच बाजूला. इकडे आपली रताळी थंड झालेली आहेत. अलगद त्याची सालं काढून घेऊयात. रताळ्यांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स डोळ्यांचं आरोग्य छान ठेवतात, तसंच हृदयाचंही रक्षण करतात. तुम्ही पाहू शकता रताळ्याची सालं अगदी पातळ असतात, बटाट्यापेक्षाही, त्यामुळे ती पटपट निघतात.
किसणीच्या मोठ्या भागाने सालं काढलेली ही रताळी आपण किसून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला रताळ्याचा किस तयार झालेला आहे. तो आपण एका पॉटमध्ये शिफ्ट करूयात. मगाशी केलेली बीटाची भरड पेस्ट आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे, ती घालून घेऊयात. आता रताळा आणि बीट दोन्ही कालवून घेऊयात हाताने. किती छान कलरफुल दिसतंय. कालवलेलं रताळ बीटाचं मिश्रण आता आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊयात आणि पीठ व्यवस्थित कालवून त्याचा आता आपण डव करून घेऊयात. मसाले आपण आधीच घातलेले आहेत. मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतरच जर आवश्यक असेल तर आणि तेव्हाच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे पीठ एकदम सैलसर होणार नाही. तुम्ही पाहू शकता मिश्रण पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता आपल्याला त्यात थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्याचा डव करून घ्यायचा आहे. बीट आणि रताळ दोन्ही गोष्टी पौष्टिक असल्यामुळे मुलांना एकदम हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता मिळतो. मऊ लुसलुशीत पराठे होणं हे सगळं मळण्यावर अवलंबून असतं. जेवढं छान मळू तेवढे परोठे छान होतात. पाहिलंत का, कणकेला छान लालसर किरमिजी रंग आलेला आहे. आता ह्या मळलेल्या पिठाच्या गोळ्याला आपण थोडं वरनं तेल लावूयात, म्हणजे आपला हा गोळा छान चकचकीत दिसेल. तुम्ही पाहत असाल आपण जे पीठ मळलेलं आहे तर ते जास्त घट्ट पण पुरीसारखं मळलं नाही आणि पोळ्यानितकं सैलसरसुद्धा मळलेलं नाही. सहज पराठे लाटले जातील असं पीठ मळलेलं आहे. हे मळलेलं पीठ आता आपण 10 मिनिटांसाठी मुरत ठेवणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान मुरलेलं आहे. आता आपल्याला बोटांना तेल लावून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. परोठा लाटण्यासाठी पोलपाटावर थोडंसं पीठ टाकूयात. केलेली परोठ्याची लाटी पिठात बुडवून आता आपल्याला पोलपाटावर त्याचा परोठा लाटायचा आहे. तुम्ही पाहू शकता पीठ छान मळलेलं असलं की परोठा कसा पोलपाटावरती गरगर फिरतो. असे सगळे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने ब्रशने तेल स्प्रेड करायचं, उलटपालट करायचे आणि उलटपालट दोन्ही बाजूने केल्यानंतर दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकले जाण्यासाठी दाबत राहायचं स्पॅच्युलाने. स्पॅच्युलाने हलकेसे प्रेस केले ना की ते आतून कच्चे राहत नाहीत. त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला छान लालबुंद पराठा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचे सगळे पराठे लाटणार आणि भाजणार आहोत. हे परोठे आपण 3 पद्धतीने खाऊ शकतो. नुसते परोठे चटणी किंवा सॉस बरोबर खा. दुसरा ऑप्शन दाखवते, म्हणजे एका वाटीमध्ये थोडा मेयोनीज सॉस घ्यायचा, थोडा पिझ्झा पास्ता सॉस आणि टोमॅटो केचप. चमच्याने हे तिन्ही सॉस मिक्स करायचे. ह्या तिन्ही सॉसच्या लेयर्सची ना एक भन्नाट चव पराठ्याला येते. असा लेअरसाठी करण्याचा सॉस आपला तयार झालेला आहे. आता डिशमध्ये पराठा घेऊयात. त्यावर पटापट सॉसचं जे मिश्रण आहे ते स्प्रेड करायचं. चीजचा क्यूब घ्यायचा आणि मस्त चीज किसून घालायचं. संपूर्ण पराठा कव्हर झाला पाहिजे. पराठ्याचा असा अलगद रोल करायचा. असा रोल काहीही तोंडी न लावताही छान लागतो. रोलचे कटआउट्स करून आपल्याला टिफिनमध्ये सुद्धा मुलांना हे देता येतील. हा पण एक छान पर्याय आहे. परोठ्यामध्ये अजून ट्विस्ट आणायचं असेल तर सॉसचं मिश्रण घ्यायचं, ते परोठ्यावर स्प्रेड करायचं, त्यावर चीज घालायचं किसून. चीज अख्ख्या पराठ्याला कव्हरअप झालं पाहिजे. पराठ्याचा रोल करायचा, पण ह्यावेळेस पराठ्याचा रोल करताना त्याची प्रत्येक दुमड सॉसने पुन्हा स्प्रेड करायची. आता ह्या रोलवरती पुन्हा चीज किसून घालूयात आणि वरून एक सॉसची रेष ओढूयात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा परोठा रोल लंच, डिनर, टिफिन किंवा टी टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
थँक यू. थँक यू व्हेरी मच.